नमस्कार रसिक श्रोते हो. मी सौ रोहिणी निलेश निले. सध्या सगळीकडे प्रेमाचे वारे वाहत आहेत आणि बरेच जण विचारतायत, की अजून तुझी प्रेमकविता कशी काय नाही आली? तर असं होईल का? प्रेमकविता ह्या कायम मनात रचतच असते मी. कधी सादर करते, कधी नाही करत. बस फरक इतकाच. सध्या प्रेमाचे वारे सगळीकडे वाहत आहेत आणि अशा छान मस्त हिरव्या गुलाबी वातावरणामध्ये येतीये मी तुमच्यासमोर माझ्या साधारण 3 ते 4 प्रेमकविता घेऊन. आशा करते तुम्हाला आवडेलच. नेहमी आवडतात, तुम्ही खूप छान दाद देता. पण ह्याही कविता तुम्हाला अशाच आवडतील आणि तुम्ही छान कौतुकाची थाप मला द्याल अशी आशा करत सादर करते पहिली कविता, खोली. अर्थात ही खोली कविता ज्याचं शीर्षक आहे, ही मी डेडिकेट करते आहे अशा जीवांना, की ज्यांच्या मनात अजूनही प्रेम जागं आहे. म्हणजे आपण संसाराच्या रहाटगाड्यात कुठेतरी कोरडं होतं जातं माणसाचं मन, पण त्याला जर प्रेमाचा ओलावा जरा असला, की मग कसं आयुष्य मस्त बहरतं. तर अशीच खोली ही कविता शीर्षक असलेली मी सादर करते आहे. थोडंसं ह्याच्यामध्ये ही कविता असा आशय घेऊन आले, की ह्याच्यामध्ये सुरुवातीलाच हलकं असं भांडण आहे दोघांचं. पण ते भांडणही कसं आहे, प्रेमाचं भांडण आहे. कसं? पाहू. सादर करते माझी स्वरचित कविता. शीर्षक आहे खोली. एकदा माझं नि घनाचं कडाक्याचं भांडण झालं. पहिल्यांदाच भांडण. एकदा माझं नि घनाचं कडाक्याचं भांडण झालं. तुझं माझ्यावर की माझं तुझ्यावर जास्त प्रेम यावर तांडव सुरू झालं. बापरे! भांडणाचा हा विषय आहे. एकदा माझं नि घनाचं कडाक्याचं भांडण झालं. तुझं माझ्यावर की माझं तुझ्यावर जास्त प्रेम यावर तांडव सुरू झालं. घना जरासा वैतागला, जरासा चिडला. घना जरासा चिडला, वैतागला अन् म्हणाला, "हा कसला गं जीवघेणा प्रश्न करतेस? हा कसला गं जीवघेणा प्रश्न करतेस आणि तळ गाठायचा उगाच का वेडेपणा करतेस? असं किती कुठवर खोली हा हिशेब शब्दात कधी मावेल का? अगं हा असं किती कुठवर खोली हा हिशेब शब्दात कधी मावेल का? अन शांत सरोवराच्या तळाशी दडलेला मोती अन शांत सरोवराच्या तळाशी दडलेला मोती असाच सहजासहजी हाती येईल का? म्हणजे शॉर्टमध्ये खोली मोजता येणार नाही. पुढे म्हणतोय घना, कितीही खोल जाशील तरी मनाचा तळ काही गवसायचा नाही. कितीही खोल जाशील तरी माझ्या मनाचा तळ तुला काही गवसायचा नाही. कारण अगं कितीही पाकळ्या ओघळल्या तरी, कितीही पाकळ्या ओघळल्या तरी अर्क निघायचा कमी होणार नाही. सो स्वीट. पुढे म्हणतोय, घनाच म्हणतोय. नेहमी मी म्हणते ना, यावेळेस मी म्हटलं नाही, मी नाही म्हणत. आता घनाला म्हणू द्यायचं. आणि म्हणून तसं इमॅजिन करून म्हणजे कल्पना करून कविता केली. पुढे म्हणतोय घना, "अगं वेडे, खोली हा सांगण्याचा नाही, तर अनुभवण्याचा विषय आहे. अगं वेडे, खोली हा सांगण्याचा नाही, तर अनुभवण्याचा विषय आहे. मोहरलेल्या आम्रवृक्षाचा तो तर सुवासिक वसंत मोहोर आहे." आहा! पुढे म्हणतोय, "तुझी हसरी आभा अन माझी हृदय खोली. तुझी हसरी आभा आणि माझी हृदय खोली याचा थांग कधी लागेल का? तुझी हसरी आभा अन माझी हृदय खोली याचा थांग कधी लागेल का? का? कारण मंत्रमुग्ध रागाच्या आलापासारखा. मंत्रमुग्ध संगीतातला राग हा नाही. मंत्रमुग्ध रागाच्या आलापासारखा तो अवचित गहिरा होत जाईल ना. म्हणून म्हणतो राधे, म्हणून म्हणतो राधे, आता एकदम म्हणजे असं साध्या लेव्हलवर न येता एकदम असा छान काय ऑर्नामेंटल लँग्वेजमध्ये बोलायला लागला घना. तो म्हणतो, म्हणून म्हणतो राधे, खोली मोजुनी काय साधशी? घनाच्या शब्दानं छानच असणार म्हणून. खोली मोजुनी काय साधशी?
ती तर तुझ्याच नयनी दाटली आहे. क्या बात है! खोली मी खोली मोजुनी काय साधशी, ती तर तुझ्याच नयनी दाटली आहे. माझ्या हरेक स्पंदनात शेवटची ओळ, कायम माझ्या आवडीच्या 2 ओळी. माझ्या हरेक स्पंदनात तुझीच गूढ सावली नांदते आहे. तुझीच गूढ सावली नांदते आहे. तर अशी होती रसिक श्रोते हो, माझी आजची ही पहिली कविता. आशा करते तुम्हाला फार, फार आवडली असेल, असणारच. तुमच्या प्रतिक्रियाच्या अपेक्षेत. आणि हो, ते काय लाईक, शेअर, सबस्क्राईब चालतं. पुन्हा भेटूया उद्या अजून एका छान अशा गोड कवितेसह. तोवर नमस्कार.